मित्रांनो नमस्कार, मी अमित बागडे युनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो। मित्रांनो आज आपण राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर जे आरोप केलेत त्यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। मित्रांनो राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। इथल्या लोकशाही व्यवस्थेवर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यांनी अनेक राज्यातील मतदार यादीत घोटाळा झाल्याचा दावा केला। काही आकडे देखील दिले। दावा केला की महाराष्ट्रात 5 वर्षाच्या तुलनेत केवळ 5 महिन्यात अनेक पटींनी मतदारांची नोंदणी झाली आहे। काही भागात मतदारांची संख्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त होती। मित्रांनो जशी श्रीकृष्णांनी एका करंगळीवर गोवर्धन पर्वत तोडून धरला होता, अगदी तशीच तुमच्या माझ्या मतांवर 140 कोटी लोकांची लोकशाही उभी आहे। इथल्या लोकशाहीने ती चालवण्याचा मतदान नावाचं शक्तिशाली शस्त्र हे आपल्याला दिलं आहे, ज्याचं मोल देशातला गरीब श्रीमंत कुठल्याही जातीचा अथवा कुठल्याही धर्माचा माणसासही तेच आहे। आणि त्याच आपल्या बहुमूल्य मतांची चोरी झाल्याची राहुल गांधींनी एकच खळबळ उडवून देणारी माहिती दिली। मित्रांनो दिल्लीच्या रस्त्यावर देशातले विरोधी पक्ष एकजुटीने दिसले। मुद्दा होता निवडणुकीतील मतचोरी। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर देशामध्ये एकच खळबळ उडाली। केवळ पत्रकारांच्या पुढे नाही तर रस्त्याच्या वरच्या लढाईत देखील विरोधकांनी रणशिंग फुंकले। थेट केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यात आला। जगातील सर्वात मोठ्या निवडणूक आयोगाच्या विरोधात खरं तर ज्या बलाढ्य देशाच्या लोकशाहीच्या भारताच्या निवडणूक आयोगाचं जगासाठी कायम एक आश्चर्य राहिलं। पारदर्शक निवडणूक की ज्या देशाच्या लोकशाहीच्या सामर्थ्य आणि सौंदर्य मानले गेले, ज्या भारताच्या लोकशाहीच्या आणि निवडणूक आयोगाच्या जगभरात डंका पिटला गेला, तोच निवडणूक आयोग आज प्रश्नांच्या घेऱ्यात उभा आहे। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले, जे मतदार याद्यांमुळे घोळ असो, बनावट मतदार असो, CCTV फुटेज नष्ट करणे असो, डिजिटल मतदार याद्या न देणे, निवडणूक आयोग प्रश्नांपासून पळ काढतोय का? मतदारांच्या मनातला हा संभ्रम नेमका दूर कोण करणार? इलेक्शन कमीशन बीजेपी की मदद कर रहा है। क्या इलेक्शन कमीशन ही इलेक्शन को चोरी करवा रहा है? इलेक्शन कमीशन डिजिटल डेटा नहीं देता है, फिजिकल डेटा देता है। मतलब लाखों कागज में वोटर लिस्ट दे देगा, मगर डिजिटल वोटर लिस्ट किसी को कभी नहीं देता। क्यों नहीं देता? कारण क्या है? कारण है कि अगर डिजिटल डेटा मिल जाए तो इलेक्शन कमीशन की सच्चाई पूरे देश को पता लगेगी। हमने टीम को बताया, मैंडेट दी कि आप जाके चेक कीजिए 5-7 सीटों पे पता लगाइए कि चीटिंग हुई और अगर हुई तो कैसे हुई। टीम ने हमें एक दिन बताया कि 5-7 सीटों पे काम किया ही नहीं जा सकता। मैंने उनसे पूछा क्यों नहीं किया जा सकता? उन्होंने मुझे ये कागज दिखाया। ये एक लोकसभा के कागज नहीं है, ये एक विधानसभा के कागज है और इन कागजों को हमने मैन्युअली सॉर्ट करना पड़ा और पूरा का पूरा काम जो हुआ है इसमें 6 महीने लगे हैं और एक असेंबली सीट में हम ये काम कर पाए हैं। क्यों? क्योंकि डिजिटल डेटा नहीं दिया जाता। अगर इलेक्शन कमीशन ने हमें डिजिटल डेटा दिया होता तो हम ये कार्रवाई पूरे देश में हर लोकसभा में हर विधानसभा में 15 मिनट में करके दिखा देते। हमने पहले इलेक्शन कमीशन से इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट मांगी थी, CCTV फुटेज मांगी थी, उन्होंने अपना काम नहीं किया, हमें नहीं दिया। फिर हमने अपना इन्वेस्टिगेशन कराया, RTI भरे और हमारे पास डेटा है। मैं इलेक्शन कमीशन और इलेक्शन के ऑफिसर्स को साफ कह रहा हूं, आप जो कर रहे हो गलत कर रहे हो। ये ट्रीजन है, देश के खिलाफ है। भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीला टिकवण्याचं काम येथील स्वायत्त संस्था करतात। जनतेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी या संस्था बनवल्या गेल्या आहेत। मागचे बरेच दिवस झाले केंद्रीय निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह आहे। यावर इलेक्शन कमिशननी योग्य ती माहिती देण्याऐवजी उलटसुलट उत्तरे दिली, ती खरंच चक्रावून सोडणारे आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, अगोदर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आधी PDF यायच्या, आपण ज्या डाउनलोड करून शकायचो आणि ECG नंबर सर्च करून यामध्ये कोणत्याही गोष्टी तपासू शकत होतो। पण निवडणूक आयोगाने रातोरात हे सगळं हटवलं आणि तिथे स्कॅन कॉपी टाकल्या आहेत, ज्या की रीडेबल नाही आहेत, सर्चेबल नाही आहेत। यामध्ये तुम्हाला हवी ती माहिती लवकर मिळू शकत नाही। निवडणूक आयोगाचे वेगळेच नियम आहेत। तुम्ही जर मतदार यादी तयार झाली
आणि यामध्ये 30 दिवसामध्ये जर आक्षेप नाही घेतला तर तुमच्या कोणत्याच गोष्टीवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही। यामध्ये स्वतः निवडणूक आयोग सांगतं की आमचा सगळा डेटा पाहायचा असेल तर 3600 वर्ष एका व्यक्तीला लागतील। जर एका मतदारसंघाचा छाननी करायची असल्यास त्याला 5 ते 6 महिने लागणारच। मग यामध्ये सर्व गोष्टींचा विचार केला तर निवडणूक आयोगाची 100% चूक आहे। सुप्रीम कोर्टाचे आदेश मानत नाही। हे लोकांसमोर कोणतीच पारदर्शकता ठेवत नाही। जर तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत तर तुम्ही संपूर्ण डेटा डिजिटल स्वरूपात सार्वजनिक केला पाहिजे। मित्रांनो, या निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केले। आयोगानं 45 दिवसानंतर CCTV मतदान केंद्रांचे व्हिडिओ का नष्ट केले? डिजिटल मतदार यादी CCTVचा डेटा देण्यास आयोगाचा नकार का आहे? निवडणूक आयोग खरंच काही माहिती लपवतोय का? योग्य ती माहिती दिली जात का नाही? वेबसाईट का बंद होतात? मशीन रिडेबल डेटा द्यायला काय हरकत आहे? आपण कोणत्या टेक्नॉलॉजी जगात राहतो? एक उदाहरण पहा। हरियाणाच्या निवडणुकीमध्ये डेटा एका याचिकाकर्त्यानं मागितला आणि पंजाब हायकोर्टानं निवडणूक आयोगाला निर्देश दिले की या व्यक्तीला जो डेटा आहे तो डेटा द्या। यानंतर निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालय जे आहे त्यांना पत्र लिहिलं की आम्हाला निवडणूक आयोगाच्या नियमावलीमध्ये बदल करायचा आहे। विशेष म्हणजे 48 तासाच्या आत कायदा मंत्रालयाने परवानगी दिली आणि निवडणूक आयोगाने सांगितलं की त्या व्यक्तीला CCTV फुटेज देणे बंधनकारक नाही असं आमच्यात नियमात आहे। मित्रांनो, इतक्या मोठ्या बलाढ्य लोकशाही देशाच्या निवडणूक आयोगावर इतके गंभीर आरोप झालेत, यावर अजून पण निवडणूक आयोग गप्प का आहे? विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आयोग का घाबरत आहे? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। यामध्ये अनेक मतदार हे काही ठिकाणी मृत घोषित केले आहेत, जे मतदार जिवंत असून देखील निवडणूक आयोगाने मृत घोषित केले आहेत। एवढंच नाही तर 1 BHKच्या फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या आडनावाचे तब्बल 80 मतदार असल्याचा आरोप केला गेला आहे। हे कसं शक्य आहे? मित्रांनो, अशा प्रकारे निवडणूक आयोग जर काम करत असेल तर आपली लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। आपले बहुमूल्य मत कोणत्याही पक्षाला दिले तर याचा काही उपयोग होणार नाही। यावर आवाज उठवण्याचं प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे। यामध्ये एक व्यक्ती 4 राज्यांमध्ये मतदान करत असल्याचं दिसून आलं आहे। म्हणजे निवडणूक आयोग सपशेल या गोष्टीमध्ये फेल आहे या ठिकाणी दिसून येतं। राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले त्यांचे समाधानकारक उत्तर या ठिकाणी प्रत्येक भारतीयाला हवं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयांपर्यंत जरूर शेअर करा आणि आपला आवाज उठवा। धन्यवाद।